आणि मंत्रालयाच्या जाळीवर ज्यांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी उडी मारली होती, ते आंदोलक आपण साम टीव्हीवर पाहतोय। 7व्या मजल्यावरनं जाळीवरती या आंदोलकांना उडी मारल्याचं पाहायला मिळालं होतं। मंत्रालयातील सुरक्षा त्यामुळे पुन्हा एकदा वाऱ्यावर असल्याचं पाहायला मिळालंय। सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मात्र सध्या या आंदोलकाला थेट ॲम्ब्युलन्समधून रुग्णालयात नेलं जात असल्याचं पाहायला मिळतंय। आंदोलकांना मंत्रालयातील जाळ्यांवर उडी मारली, 7व्या मजल्यावरनं जाळीवरती उडी मारल्याचं पाहायला मिळालं होतं। यावेळी त्यानं काही कागदपत्रही भिरकावली, मात्र आता सध्या त्याला ॲम्ब्युलन्समधनं रुग्णालयात नेलं जातंय। आता जी दोन दृश्य आपण पाहतोय, एकीकडे मंत्रालयावर उडी मारल्यानंतरची ही दृश्य आहेत आणि त्यानंतर थेट पोलिसांनी या आंदोलकाला ताब्यात घेतलं आणि त्याला रुग्णालयात भरती करण्यात येत आहे। मंत्रालयाची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय हा मुद्दा मंत्रालयातील सुरक्षेचा। मंत्रालयाच्या सुरक्षा रक्षक जाळीवरती या व्यक्तीनं पुन्हा एकदा उडी मारल्याचं पाहायला मिळालंय आणि त्यामुळेच मंत्रालयातील सुरक्षा वाऱ्यावर असल्याचंच पाहायला मिळत आहे।